कालच मला पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि मग पहिल्यांदा आपण कुठं गेलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे। म्हणून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि छत्रपतींचा आदर्श मानणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी पहिले मी दर्शनाला आलो। ज्या छत्रपतींना समाजाने ह्याच व्यासपीठावरनं ह्याच जागेवरनं लोकमान्यता मिळाली आणि त्या लोकमान्यतेतून आज छत्रपतींचं नाव जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा इतिहास आणि राजा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते छत्रपती। आणि मग आज ह्या ठिकाणी आल्यानंतर एक ऊर्जा आणि एक शक्ती घेऊन आज मी इकडनं जाणार आहे। मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवताना एक आज ही ऊर्जा माझ्या पाठीशी राहणार आहे, कारण आपण सगळे छत्रपतीचे वंशज आहोत, त्यांचा वारसा लाभलेले आपण आहोत। मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो आणि महानगरपालिकेमध्ये ज्या मतदारसंघातून निवडून आलो तो लाल महाल, तिथं छत्रपतींचं बालपण गेलेलं आहे। म्हणजे हा सगळा वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलेला आहे। आज छत्रपतींच्या इथं आल्यानंतर त्यांना ह्याच जागेवरनं ह्याच किल्ल्यावरनं त्यांना राजमान्यता मिळाली। लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये देवबावनांच्या साक्षीने त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकामधनं ते राजे झाले आणि मग ह्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं। आता त्यांचं दर्शन घेऊन आता मी पुण्याकडे माझी घोडदौड चालू होणार आहे आणि वर्षानुवर्ष छत्रपतींचा वारसा आपल्या पाठीशी, आपण क्षत्रिय आहोत, आपण त्यांचं वारसदार आहोत आणि मग आपल्या वारसाला आपल्या राजाला भेटणं हे आपलं कर्तव्य। आज त्यांचं दर्शन घेतलं आहे आणि हे दर्शन घेतल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये की ह्याच्या पुढं माझे सगळी संकट टळलीत, कारण छत्रपतींचाच आशीर्वाद मी घेतलेला आहे। ही लढाई ही पुणेकरांची लढाई होणार आहे आणि पुणेकरांची लढाई पुणेकर जिंकणार आहे आणि मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे। गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला शाळेय जीवनापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हा नारा आपण शाळेतूनच घेतलेला आहे। त्यामुळे ही ऊर्जा आपल्या कायम पाठीशी राहणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना बघून मी काम केलेलं आहे। त्यामुळे पुणेकरांची नाळ वर्षानुवर्ष माझ्याबरोबर घट्ट झालेली। माझी येणारी ही 10वी निवडणूक असेल आणि 10ही निवडणुकीमध्ये पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत आणि हा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे माझ्या पक्षाने मला उमेदवारी काल जाहीर केली, माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि हा विश्वास पुणेकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच माझ्यावर विश्वास ठेवला। म्हणजे हा पुणेकरांची खऱ्या अर्थाने उमेदवारी, कारण पुणेकरांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज विधानसभेमध्ये पाठवलं, पुणे महानगरमध्ये पाठवलं, आता लोकसभेमध्ये पाठवलं, हा विश्वास पक्षाला निर्माण झाला आणि त्यामुळेच हा पुणेकरांचा विजय मी समजतो आणि येणारा काळ पुणेकरांचा उमेदवार हा जिंकल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।